आपण पाहत आहात लाईव्ह एस न्यूज। नमस्कार, लाईव्ह एस न्यूज वर आपलं स्वागत आहे। समाजातील सगळे देवदेवता, सगळ्या ग्रामदेवता, कुलदेवता, माझी ग्रामदेवता आणि सगळ्यांचं एक मत करून आपण सगळेजण एकत्र झाल्याबद्दल माझ्या स्टेजवरची सर्व वडीलधारी आणि माझी सगळ्या माऊलींसाठी जोरदार टाळ्या वाजवा। या ठिकाणी माझं नाव विशाल प्रभाकर परब, मला आपण ओळखत असाल बरोबर ना? तर मी तुमचं झील असं, त्यामुळे सर्वांनी माझी ओळख ठेवावी। या ठिकाणी आमच्या काकांबरोबर आणि साहेबांबरोबर बसलो। मयूरभाई आमचं एवढं प्रेम आमच्यावर करतात की त्याची गणती करू शकत नाही। मी एकच सांगतो की विशाल प्रभाकर परब नावाचा एक मुलगा 35 आणि 36 वर्षाचा या आमदारकीला सावंतवाडी मतदारसंघामध्ये उभा राहिला बरोबर ना? आजपर्यंतच्या इतिहासात 35 वर्षाचा कोणताही मुलगा आमदारकीला उभा राहिला नाही बरोबर ना? आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये आज 300 आमदार उभे राहिले, त्या 300 आमदारात 35 वर्षाचा हा एकच मुलगा आहे। या गोष्टीचा अभिमान संपूर्ण सावंतवाडीच्या जनतेला आहे। आपल्या या वाडीवरती मी स्वतः लहान होतो, माझं वयात 35-36 आहे। 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी आपल्या सर्वांना घरं बिरं दिली बरोबर ना? सुरुवात केली, ठीक आहे, चांगलं केलं। पण माझं एक प्रामाणिक मत आहे, आमदार म्हटल्यानंतर कमीत कमी 5 वर्षात काहीतरी डेव्हलपमेंट होत राहिली पाहिजे बरोबर ना? घरं आता लिकेज व्हायला आली बरोबर ना? लिकेजेस सुरू झाल्या। पावसात मी स्वतः मयूरभाईकडे आणि अनेक ठिकाणी येऊन गेलो, परिस्थिती काय, थोडं चेंजेस पाहिजे ना? आज 15 वर्ष एकच माणूस आमदार राहून राहून नातवा झाली, पत्रा झाली बरोबर ना? सगळे 3 पिढी गेले तरी बाबा तेच आमदार बरोबर ना? आता बदल करण्याची वेळ आली। सावंतवाडी मतदारसंघ खूप सुज्ञ आणि चांगला आहे। या मतदारसंघामध्ये जी लोक आहेत ती खूप चांगली आहेत। आज सावंतवाडीत सुखसुखाट आहे, शांतता आहे, लोक बोलून दाखवत नाही। पण 23 तारीखला टीव्ही लावल्यानंतर एकच अपक्ष आमदार विशाल प्रभाकर परब सावंतवाडीत निवडून आलेले। माझ्या या सर्व माऊलींना मी एकच सांगतो, आज तुमची मुलं लहान आहेत, आज ही मुलं अजून 5 वर्षांनी मोठी होणार। प्रत्येक आई बाबाला वाटतं की माझ्या मुलाचं लग्न व्यवस्थित व्हायला पाहिजे बरोबर ना? त्यावेळी आई वडिलांना काय वाटतं, पहिलं मंगळसूत्र करावं बरोबर ना? मंगळसूत्र करत असताना आई बाबाच्या डोळ्यात काय अश्रू येतात ते मला माहिती आहे बरोबर ना? त्यावेळी ते आई बाबाचे अश्रू न येण्यासाठी आता मी एक मिटिंग झाली, आता मयूरबाई ते मिटिंग झाली, एक आई आणि एक मुली अशी धो रडत होती। मी सांगू शकत नाही कुठल्या वाडीवर गेलो आपण, वाटेवाड्यात। शांत बसा, मी एकदा आमदार झालो ना, माझं परिवर्तनाची ताकद आहे, मला उपरलकर देवाने ताकद दिली आहे। ज्या मातेच्या डोळ्यामध्ये जे अश्रू येतात ते प्रत्येक मातेचे अश्रू न येण्यासाठी विशाल परब काम करणार। या मतदारसंघात सावंतवाडीमध्ये असंख्य बेकारी आहे, असंख्य मुलं घरी बसून आहेत बरोबर ना? मोबाईलवर बसून आहेत, पिट्यावर बसून आहेत, नाक्यावर बसून आहेत। कुठेतरी हे बंद होणं गरजेचं आहे ना? कारण आपली मुलांना धंदा पाणी व्यवसाय द्यायची क्षमता आमदारामध्ये असते। आपल्या मुलांना काहीतरी बिझनेस देण्यासाठी तो आमदार सक्षम पाहिजे बरोबर ना? आमच्याकडे आमदार झाले ते गायब जातात, ते परत येतच नाही, सत्य बरोबर ना? मी एकच सांगतो, श्रीदेव उपरलकर देवाला मानणारा मी आहे। माझा जन्म उपरलकर देवाच्या कुशीतच झालाय, सावंतवाडीतच माझा जन्म झालाय। मी तुम्हाला एवढंच सांगतो, येणाऱ्या काळामध्ये 23 तारीखला विशाल प्रभाकर परब हा तुमचा मुलगा, तुमचा भाऊ 1001% निवडून येणार। निवडून आल्यानंतर बॅग पॅक करून मुंबईला नाही जाणार। बाकी लोक मुंबई गाठतात लगेच, 5 वर्ष 10 वर्ष येतच नाही बरोबर ना? काकांना अनुभव आहे, एकदा लाईट पण गेली बघा। त्यामुळे समजून जावा किती लिंबू कडक आहे ते। त्यामुळे सगळ्यांनी समजून जावा काय सध्या सुप्त शांतता आहे सावंतवाडीत। सावंतवाडीकर एकदम शांत आहेत, याचं कारण एकच आहे, एका बाजूला मोठे मोठे नेते आहेत, एका बाजूला
बरोबर ना. सदरे कोट घालून बसलेले एका बाजूला खूप मोठे नेते आहेत महाराष्ट्रापासून या गल्लीपर्यंत, आणि एका बाजूला एक 35 वर्षाचा पोरगा आहे, आणि या 35 वर्षाच्या पोरग्याच्या स्टेजवर कोणीच नाही. या 35 वर्षाच्या पोरग्याच्या स्टेजवर कोण आहे? ही जनता आहे. ही जनता जनार्दन आहे. आम्ही फॉर्म भरायला गेलो, बरोबर ना. त्या फॉर्म भरायला गेलो तर त्यांना वाटलं ह्याच्याकडे कोणच येणार नाही. 10,000 लोक आली, 15,000 आली. ही परिस्थिती पोलिसांनी सांगावं लागलं की परब साहेब खूप झालं, एवढी लोक कशाला आणला, प्रेमापोटी आली लोक. त्यामुळे एकच सांगतो, आज विशाल प्रभाकर परब हा 35 वर्षाचा मुलगा तुमचा आहे, तुमचा हा भाऊ आहे. येणाऱ्या 20 तारीखला या वाड्यावरनं, आपल्या या वस्तीवरनं एवढं मतदान व्हायला पाहिजे. जे तुमच्या वाड्यावर विरोधक म्हणून आहेत ना 10-15%, त्यांना पण जाऊन माझ्या वतीने पाया पडा. माझ्या वतीने पाया पडा. त्यांना एवढंच सांगा की हा तरुण मुलगा आहे ना, तो काहीतरी करणार बदल. आता दररोजच्या आमच्या माणसा घालून घालून किती मतं घालूया, किती चान्स देऊया, बरोबर ना. त्यामुळे जे विरोधात आहेत त्यांना आज रात्री कोणाचं बरा हाताने जावा आणि त्यांना विनंती करा की बाबा रे, तो पोरगो खरोखर चांगलो हा. ह्यो पोरगो जर निवडा निलो तर या ठिकाणची गावठीच बोलतोय. हॉस्पिटल, बेरोजगारी, हे छोटे मोठे सगळे प्रश्न मिटवण्याची क्षमता या विशाल परब मध्ये आहे. लहान असताना या नाक्यावरती खेळायला यायचो, ते आजही गटार तसेच उघडे आहेत. त्या गटारांवर साधा कठाडा पण नाही, त्याच्यावर काय सिस्टीम नाही. ही छोटी मुलं जाऊन पडली तर कोण बघणार नाही. त्यामुळे बदल झाला तर माझा शब्द या माझ्या वाडीला आहे, इथलं एकही काम मी शिल्लक ठेवणार नाही. 23 तारीखला विजय आपला आहे. 20 तारीखला सकाळी 7 वाजता उठल्यानंतर श्रीदेव उपरलकर देवाला सगळ्यांनी नमस्कार करा आणि विशाल प्रभाकर परब हा तुमचा मुलगा आणि भाऊ समजा, भरगच्च मतदान करा. आणि प्रत्येक जणांनी जर ठरवलं, तुम्ही सर्वांनी, तुमच्या आता सावंतवाडीत कोण ना कोणतरी ओळखीचे आहेत ना, प्रत्येकाचे आहेत ना कोण ना कोणतरी, तर प्रत्येकाने एकच काम करा. अख्ख्या सावंतवाडीत एकच प्रचार, एकदा बदल करून बघूया. ह्यो विशाल परब झील एकदा आमदार करून बघूया, बरोबर. हा एक बदल करण्याची क्षमता एका माणसामध्ये आहे. तुम्ही प्रत्येक जण 500 मतं फिरू शकता, बरोबर ना. तुम्ही 500 कशी फिरू शकता ते सांगतो. तुम्ही जर तुमच्या मोबाईलातनं प्रत्येकाला फोन केला, पाहुणे पैकांना, बरोबर ना, तर तुमची पाहुणे मंडळी किंवा तुमचे जे ओळखीचे आहेत त्यांना जर फोन केला तर ती माणसं नक्कीच बदलतील. पण मला एवढी खात्री आहे की या वाड्यावरती मयूरबाई जेवढी मंडळी आहे ती मला ह्यावेळी ऍक्सेप्ट करणार, मतदान करतील आणि नवीन परिवर्तन घडवणार. हे आमची हीच मंडळी करते. आपला रिक्षा होते बाजूला. हा, आपला जो रस्ता आहे, आजीने सांगितल्याप्रमाणे तो रस्त्याची जबाबदारी मी आजच घेतो. आजच नाही, बरोबर आहे त्यांचं. तो रस्त्याकडे रिक्षा पलटी होते ही खरी गोष्ट आहे. या वाडीवरती असंख्य विषय आहेत, एकदा बोलून होणार नाही ते, बरोबर ना. परंतु माझा एक शब्द आहे, या जाणते आहेत ना आमचे, हे जाणते ना, या जाणत्यांच्या समोर मी शब्द देतो, निवडून आल्यानंतर मी गायब नाही होणार. बाकी लोक गायब होतात, मी पुन्हा येणार इथे. मयूरबाई ह्याच मंडपात थाटामाटात गाजत वाजत येणार, कलर लावून येणार, गुलाल लावून येणार सर्वजण, आणि विकासाची गंगा सुरुवात करणार. 5 वर्षांनी ही छोटी मुलं मोठी होणार आणि म्हणणार आता काय झालं, बरोबर ना. त्यामुळे त्यांना मला उत्तर द्यायला पाहिजे. मग त्यामुळे मी नक्कीच सांगतो, रात्रीपर्यंत 25-25 मीटिंग करतो आम्ही, 20-25 मीटिंग करतो. तर माझं एकच मत आहे, आवशी थांब जरा. तर माझं एकच मत आहे, मी जास्त बोलत नाही, मच्छरीच आग लागले. त्यामुळे एकच सांगतोय, आपण सगळ्यांनी आजपासून पेटून उठूया. प्रत्येकाने ज्याची ज्याच्या मोबाईल आहे हाती त्यांनी आपल्या पाहुणे पैकांना, शेजाऱ्यांना, सावंतवाडी शहरात जी जी लोक तुम्हाला ओळखतात त्यांना एकच विनंती हात जोडून करा की हा मुलगा विशाल परब आमदार झाला तर इकडे बदल हा नक्की होणार आहे. पण विकासाची गंगा लाईव्ह न्यूज महेश लाखे, सावंतवाडी.